कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अजून तुझा राग गेला नाहीये ना, म्हणून मी सगळं बोलतोयस ना। अखिल, मी सॉरी बोललो तुला, हवं तर मी परत एकदा सॉरी बोलतो। आय एम रिअली सॉरी। नाही दादा, त्यामुळे नाही। अखिल, अरे आपलं आता सगळं व्यवस्थित चालू आहे, तू हे मधूनच काय नवीन सुरू केलंस? पण का नाही? आय मीन प्रॉब्लेम काय? तुम्हाला असं वाटतं का की मी इंडिपेंडेंटली प्रोजेक्ट लीड करू शकत नाही? भास्कर दादा, तुझं ठीक आहे रे, तू एकटा अकाउंट्स बघतोस, बजेट हँडल करतोस। माझं काय? इट इज लाईक मी आकाश दादाच्या हाताखालीच काम करतोय। अखिल, तुला फक्त अजून शिकता यावं, थोडा अनुभव मिळावा असंच आम्हाला वाटतं। हो ना, मग आता झालं ना शिकून, आता अजून किती शिकू? काय आयुष्यभर शिकतच राहू का मी? हॅलो एव्हरीवन। अरे वा, सगळी भावंड एकत्र, काय चर्चा करताय? सध्या वाद चालू आहेत। वाद? काय झालं भास्कर दादा, कशावरून? काही नाही अखिल, आपण या विषयावर घरी आरामात बोलूया। का? अरे घरी जाऊन का दादा? आता बोलतो ना आपण, बोलूया ना आता। लकी पण आलाय, त्याचंही मत घेऊया, आणि आय एम शुअर तो मला सपोर्ट करेल। अखिल, अखिल, इट्स ओके। मला वाटतंय आकाश सरांना माझ्यासमोर काही इम्पॉर्टंट डिस्कस करायचं नाहीये। ठीक आहे, मी नंतर येतो। असं काही नाही। अहो नाही सर, मी जेन्युइनली बोलतोय, इट्स ओके। मला माहिती आहे की तुमचा विश्वास नाही आहे माझ्यावर, बट आता मी ब्लेम तरी कोणाला करणार? मीच एवढी मोठी माती खाल्ली आहे, सो ठीक आहे, मी नंतर येतो। नाही लकी, तसं नाहीये। हे बघ, आकाशला पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी वेगळ्या ठेवता येतात। तू असं काय वाटून घेऊ नकोस, थांबतो। दादा पण थँक्यू आकाश सर। आकाश सर, मला माहिती आहे की आपल्या मैत्रीमध्ये मी तुम्हाला डिसअपॉइंट केलंय, पण कामाच्या बाबतीत मी सुद्धा तितकाच प्रोफेशनल आहे, आणि हे तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे। ओके, बरं ठीक आहे, आता मला कळेल का तुम्ही काय डिस्कस करत होता? अरे काही नाही, अखिलचं असं म्हणणं आहे की त्याला आकाशच्या हाताखाली काम नाही करायचंय, त्याला स्वतःचे वेगळे स्वतंत्र प्रोजेक्ट हँडल करायचे। हो, बट देन दॅट इज द बेस्ट थिंग फॉर यू। नाही असं नाही वाटत मला। मला वाटतं की अखिलने अजून थोडा अनुभव घ्यावा। अरे पण का? मी म्हणतोय ना, आय एम रेडी, चान्स दे ना मला। अखिल, हे बघ, मला तुझ्या हुशारीवर, तुझ्या क्षमतेवर अजिबात डाऊट नाहीये। तुझ्या बोलण्यावरून तरी मला असंच वाटतंय। पण अखिल, एक मिनिट प्लीज, तुम्ही सगळे भांडू नका प्लीज, आपण छान डिस्कस करू, काहीतरी मार्ग काढू। आणि आकाश सर, मला वाटतं अखिलच्या बोलण्यात पॉइंट आहे, तुम्ही पण ही वेळ बरोबर नाही। ऑलरेडी एवढं मोठं कर्ज गेलंय, त्या लेवलचं काम आपल्याला प्रोड्यूस करून द्यावं लागेल, आणि ते आपण सगळे एकत्र नसू तर कसं शक्य आहे? सर, मला वाटतंय ते आत्ताच शक्य आहे, आणि हीच करेक्ट वेळ आहे। हे बघा, मला असं वाटतंय की आत्ता जर आपण सगळे मिळून एका प्रोजेक्टवर काम करत असलो ना, तर डेफिनेटली ते प्रोजेक्ट सक्सेसफुलच होणार आहे की नाही? पण आपल्यातल्या प्रत्येकाने जर इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टवर काम केलं तर ते सगळे प्रोजेक्ट्स सक्सेसफुल तर होतीलच, पण त्याचबरोबर कंपनीचा सुद्धा किती फायदा होईल? जवळजवळ 4 पट फायदा होईल सर। फायदा झाला म्हणजे कंपनीने पैसे कमवले, कंपनीचं नाव झालं, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपली आणि आपल्या कंपनीची ग्रोथ होईल। एक्झॅक्टली। आकाश सर, बघा, मला माहिती आहे की तुम्ही काळजी करता अखिलची, अखिलच्या बाबतीत तुम्ही प्रोटेक्टिव्ह आहात, आय कॅन अंडरस्टँड, दॅट इज ओके। पण अहो, कामाच्या बाबतीत अखिल वाघ आहे, हेही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आणि पुढे जर काही अडलं ना, तर आपण सगळे आहोतच की त्याला गाईड करायला। काय
आकाश, मला सुद्धा वाटतं की अखिलला एक चान्स द्यायला हरकत नाही. तो एवढं म्हणतोय तर कदाचित तो करेल सुद्धा. दादा 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 कमॉन ना, दादा प्लीज ना, मला एक चान्स देऊन बघ. दादा मला 3 प्रोजेक्ट्स दे, मी तुला डिसअपॉइंट नाही करणार, खरंच प्लीज. दादा प्लीज ना. दादा ओके, हो दे तुझ्या मनासारखं. ये हुई ना बात. ग्रेट. क्या बात है अखिल. दादा दादा थँक्यू सो मच, दादा थँक्यू सो मच. बरं मग ठरलं ना, मग खन्ना, फूड फेस्ट आणि पॅव्हिलियन हॉटेल हे 3 प्रोजेक्ट्स मी हँडल करणार. हा डन. कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आय एम सो हॅपी फॉर यू. थँक्यू. बरं, तुम्ही पुढचं डिस्कशन करा, मी थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. येतो. अरे आत्ताच तर आलायस, लगेच कुठे निघालास? भास्कर दादा मी परत येणार आहे. आत्ता फक्त एक महत्वाचं काम आठवलं, तेवढं करून येतो. हा सर, येतो. I'll see you. गुड न्यूज आहे मॅडम, आपलं काम सक्सेसफुल झालंय. ठाकूरांच्या कंपनीत फूट पाडली आहे मी. आणि हो, तुमच्या जावयाने अखिलने 3 नवीन इंडिपेंडेंट प्रोजेक्ट मिळवलेत. ऑसम. इट्स अ ग्रेट न्यूज लकी. पण मला वाटलं होतं तो आकाश चांगलाच गोंधळ घालेल, विरोध करेल. केला ना, पोटभर विरोध केला त्यांनी. पण मग काय, त्यानंतर माझी एंट्री झाली आणि मी त्याला अगदी सहज कन्व्हिन्स केलं की कसं हेच आपल्या कंपनीसाठी योग्य येते. माझ्या शब्दाबाहेर आहे का आकाश ठाकूर? आता असंच अखिलला वर 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 न्यायचं आणि आकाश ठाकूरला खाली आपटायचं. देअर यू आर लकी अँड आय एम शुअर तू ते चांगलंच करशील. मीनवाईल मी त्या वसुंधराचा ना कायमचा बंदोबस्त करते. इनफॅक्ट त्यासाठी मी ठाकूरांच्या घरी सुद्धा आली. आता तू बघच लकी, ही घरातली सगळी माणसं तिचं नाव कायमचं विसरतील. ऑल द बेस्ट. थँक्यू अँड गुड लक टू यू टू. चल बाय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.